लाल बहादूर शास्त्री. लाल बहादूर शास्त्री हे भारताचे दुसरे पंतप्रधान. साधेपणा, प्रामाणिकपणा आणि देशभक्तीचे प्रतीक होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेशातील मुघलसराय म्हणजेच आताचे पंडित दीनदयाळ उपाध्याय नगर येथे झाला. त्यांचे बालपण अत्यंत साध्या परिस्थितीत गेले. लहान वयातच वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. तरीही त्यांनी शिक्षण आणि संस्कार यांना कधीच सोडले नाही. लाल बहादूर शास्त्री महात्मा गांधी यांच्या विचारांनी अत्यंत प्रभावित होते. स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि अनेक वेळा कारावास देखील भोगला. स्वातंत्र्यानंतर त्यांनी देशसेवेसाठी विविध महत्त्वाची पदे भूषवली. 1964 साली ते भारताचे पंतप्रधान झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला. 1965 साली भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी त्यांनी देशवासियांना जय जवान, जय किसान हा अमर नारा दिला. या घोषवाक्यातून त्यांनी सैनिकांचे धैर्य आणि शेतकऱ्यांचे महत्त्व अधोरेखित केले. अन्नटंचाईच्या काळात त्यांनी स्वतः आठवड्यातून 1 दिवस उपवास करून जनतेसमोर आदर्श ठेवला. लाल बहादूर शास्त्री यांचे जीवन अत्यंत साधे होते. पंतप्रधान असूनही त्यांनी कधीही ऐश्वर्याची लालसा धरली नाही. 11 जानेवारी 1966 रोजी ताशकंद येथे त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांचे संपूर्ण जीवन प्रामाणिकपणा, त्याग आणि राष्ट्रसेवेचे प्रतीक आहे. लाल बहादूर शास्त्री यांचे विचार आणि कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत. देशासाठी निस्वार्थ भावनेने काम करणे हेच त्यांच्या जीवनाचे खरे सार आहे. धन्यवाद.